तो फायनलला पात्र झाला या लाडूचा इतिहास जाणून घेऊया मित्रांनो. काय आहे इतिहास लाडूचा? आता हे 2 महिन्यामध्ये तुमच्या काळजातलं हृदयातलं असं एक मैदान की जे मी आता विसरू शकत नाही आणि आता तुम्हाला व्यक्त करायचं ते मैदान. नवीन नाही झालं, झाल्यानंतर मग सांगेन आम्ही. नमस्कार मित्रांनो, आज कोरेगावचं मैदान नवीन वर्षातलं हे दुसरं मैदान आहे आणि या ठिकाणी गुलालाला पात्र ठरलेला आहे. सेमीला पळून या ठिकाणी फायनलला राहिलेला बैल या जाणून घेऊया. नाव काय आहे आपल्या बैलाचं? बैलाचं नाव लाडू. कुठलं गाव आपलं? आमचं गाव बोपर्डी. काय सांगाल आज कोरेगावच्या मैदानावरती तो फायनलला पात्र झाला फायनलला राहिला, झाला पात्र. गाडी बी चांगली पडली आज. कशी पळाली गाडी? एक नंबर. आज सांगून एक नंबर करणार गाडी आज आपली, गॅरंटी तेवढी आज गाडीला. कारण तेवढा गॅसच तेवढा लागला आज गाडीला. खालनंच सेमीला खालनं गाडीनं टांगा टाकूनच गाडी सुटलेली आपली खालनंच. त्यामुळे असा एक नंबर गाडी करते. असा कॉन्फिडन्स तुम्हाला एवढा आला की तुम्हाला एक ठामपणे तुम्ही बोलू शकता की आज फायनल होतोय म्हणून? हो, होणार. कारण गाडी तेवढी पळते ना आज. गाडीला तेवढा आपल्या गॅस लागलाय. त्यामुळे जाणून घेऊया ही कुणासोबत लाडू पळाला. लाडू पळला आज मुंबई आल्याचं वासरू आहे. काय नव्हते वासराचं? शंकर हे वासरू तेव्हा वासराभर पडलं आपलं. शंकर काय आदत आहे काय? दुसा आहे. दुसा म्हणजे दोन्ही पण दुसात पळाली. हो. तर काय सांगाल कुठल्या गटामध्ये कुठल्या पळाला होता तो? गट 30 मध्ये पहिला आला. आणि आता कितव्या सेमी मध्ये त्यानं पहिला आला? चौथ्या सेमीत पहिला आला. तर आपल्या लाडूचा इतिहास जाणून घेऊया मित्रांनो, काय सांगतात. तर आता या लाडूचा इतिहास जाणून घेऊया मित्रांनो. काय आहे इतिहास लाडूचा? लाडूचा इतिहास इतकी किल्ला आम्ही एक नंबर केलं. किल्ले मैदानात हे घालून मोरदरीचा हरण्या आणि लाडू. आणि ह्याला पळशीला 2 नंबर केलं सायतानावर दोन्हीवर. पुन्हा इथं कोरेगावमध्ये बी 2 नंबर केलं सायताना 2 तारखेला. आणि पुन्हा इथं आत्ता लिममध्ये 1 नंबर केलं. पण अंधारात जरा लॉबी झाली बालमावर. मी बालमानं लाडून 1 नंबर केलं, फक्त लॉबी झाली अंधारात गाडी. आणि आजची गाडी चांगली पळाली. शंकर तो ढवळ वाखरीचा आणि लाडू. आणि आज महत्वाचं म्हणजे लाडून दोन्ही फेर उजवीनं पळाला. आतापर्यंत म्हणजे डावीनं पळवता, पण आज दोन्ही फेर उजवीनं पळाला. पहिल्यांदाच उजवी पळाला. पहिल्यांदाच उजवीनं पळाला दोन्ही फेरा. का वाटलं तुम्हाला असं की उजवी पळावं हे? नाही, दोन्ही खांदे बरे उजवीनं पळवता, पण आम्हाला काय होतं उजवीला पैरा येतो, डावीचा पायरा येत नव्हता. मग एवढा डावीचा पायरा गावला म्हणून आम्ही पायरा केला हे आणि उजवीनं पळालो. ट्रायल बॉल जे म्हणतात त्याप्रमाणे ह्याला आज दुखला आणि त्यानं ट्रायलचा विषय नव्हता. दोन्ही खांदे बैल पळवता. बिनजोड सगळ्या त्याच्या उजवीनच आहेत त्या. बर. 3 एका मैदानात 3 बिनजोड उजवीच्या आहेत त्या. बिनजोड किती झाल्या त्याच्या? काय बिनजोड भरपूर झाल्या त्या. सांगणे एवढ्या भरपूर झाल्या. खटावला मैदान मागं झालं त्या 3 झाल्या बिनजोड. पुन्हा पळशीला झाल्या. तर लाडू हा आपला घरचा आहे का खरेदी? खरेदी. हा, मुंबईतला कर्जत मधला घेतला. 23,51,000 रुपयाचा राजेंद्र गाडवे. 51,000ची मित्रांनो खरेदी आहे. काय बघून त्याला खरेदी केला होता? काय पळ बघून त्याची खरेदी केली. दोन्ही खांदी पब्लिकने पळतोय. कधी खरेदी केला? काय खरेदी 1-2 महिने झाले असतील केलेला. 2 महिन्यापूर्वी. 2 महिन्यापूर्वी. आता तुमच्याकडे 2 महिने झाले आलेला. आल्यापासून हे सर्व त्यानं आता इथं तुम्हाला दिलं म्हणायचं? हा, सर्व. चोराडला 1 नंबर केला सुंदरवर करंजे फुलच्या. आता हे 2 महिन्यामध्ये तुमच्या काळजातलं हृदयातलं असं एक मैदान की जे मी आता विसरू शकत नाही आणि आता तुम्हाला व्यक्त करायचं ते मैदान? त्याचं चोराडचं एक आणि लिमचं एक, दोन्ही मैदानी. जीवाच्या पाड्याला पळाला, म्हणजे आत्ता तो पळाला एवढा तो पळाला दोन्ही मैदानात. चोराडला पळाला, सुंदरवर पळाला करंजे फुलच्या आणि लिमला पळाला बालमावर. भयान गाडी पळली. आता आपल्या लाडूला कुणासोबत पाळण्यासाठी इच्छुक आहात आपण? आता बरंच आपण मोठ्या बायला सांगा इच्छुक आहे पळायला. बघू आता वेळ आल्यानंतर पळू आपण. ह्याच्या अगोदर आपला लाडू कुणासोबत पाळलेला आहे? बालमावर पळला, सायतानभर पळला, पुन्हा मोरदरच्या हरण्यावर पळला, कबालीभर पळला, बऱ्याच बायलांच्यावर पळला.
आणि नाव केलंय. नाव केलं मालकाचं. आज काय अपेक्षा या आता बघू काय अपेक्षा तरी झालं पाहिजे बघू. आता अंधार पडत चाललाय. अंधारात काय होतं काय नाही. 1-2 फुल एक फुल हा? फुल एक फुल 100. तुम्हाला काय वाटते? एकच नंबर करणार गाडी. जाणून घेऊया. एक नंबरच. एक नंबर. कशाहून एक काय वाटते? कारण की बैलाचं स्पीड हे खालपासनं वर पोहतर एकसारखं आहे. त्यामुळे विषयच नाही काय. एकच नंबर बैलाचा. तुम्हाला? मला पण तेच म्हणायचं. चांगलं स्पीड आहे बैलाचं. आत्ता आपण या लाडूच्या मागं किती तुमचे मित्रमंडळ किंवा सहकारी किंवा किती पोरं या लाडूच्या मागं असतात? सांगता येत नाही. भरपूर पोरं असतात. तरी अंदाजे 100 एक पोरं असतात प्रत्येक मैदान. बरं. हां, कुमट्याची बोपडीची मिळून सगळी पोरं येतात एकत्र जवळ मैदान असलं की. आता परवा सातारला मैदान होतं लिमला. भरपूर पोरं आली तिली. आज ह्या कोरेगावच्या मैदानावरती किती तुमची मेजॉरिटी टीम आली? आमची टोटल दोन्ही गावची मिळून 50 जण आहे आम्ही. हो 50 जण आहेत. 50 जणांची. मला वाटत नाही की इतर बैलांच्या मागं देखील एवढी येत आता असते. जसा बैल फॉर्मला आलाय तेव्हापासून सगळ्यांचा चाहता बैल झालाय सगळ्या तालुक्यात. तर जाणून घेऊया लाडूच्या आणखीन तुमच्या दावणीला किती बैल आहेत? नाही ते किती त्यांच्याकडे. किती बैल आहेत मित्रांनो जाणून घेऊया. लाडूच्या धावणीला अजून एक बैल आहे घरी. वजीर. वजीर आहे. हा वजीर आहे. त्याचा काय इतिहास आहे काय? त्याचं नाही काय चाललंय त्याचं अजून. हां. बऱ्यापैकी पळतो. नाही चौसाच आहे. चौसा. हा पण चांगला पळतो बैल. तर आत्ता येणाऱ्या ह्या पुढच्या मैदानावरती लाडू कोणासोबत पाहणार आहे काय सांगाल? अजून काय तसं नियोजन नाही झालेलं. हां. झाल्यानंतर मग सांगेन आम्ही. मित्रांनो ही व्हिडिओ आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती घेण्यात आली. अतिशय सुंदर आणि छान या ठिकाणी माहिती दिली, मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी मुलाखतीला सहकार्य केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि ही मुलाखत कशी वाटली नक्कीच सांगा. आणि लाडू पळाला 4थ्या शिमेमध्ये पळाला. नाही कोणासोबत? शंकर सोबत. हां ढवळचा शंकर. फलटणचं ढवळ. ढवळ वाकरीच्या शंकर सोबत लाडू पळाला. तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला मुलाखत नक्कीच सांगा. एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि जाता जाता शेवट की आपला लाडूचं गाव वाय भोपर्डेकरांचा लाडू कोणासोबत पळालाय खाली कमेंटमध्ये सांगा बाबांनो की आमच्यासोबत लाडू पळाला या आणि ह्या मैदानावरती पळालाय. नक्कीच सांगायला विसरू नका कमेंटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चारीखांदी पब्लिकचं बिताड लाडू. तर लाडूचा स्वभाव कसा आहे काय सांगाल? काय नाही, ही कुमट्यात बैल असतो. त्यांच्या पोरगा जरी खाली गेला ना म्हणजे बैलासमोर काय करत नाही बैल. शांत स्वभाव म्हणजे असा आड्यातच असतो का घरी देखील कसं काय? घरी शांतच असतो. घरची कोण पण वैरण त्याला हे करतात पण काय कोणाला काय करत नाही. अड्ड्यात डबल गती धरतो, मारतो अड्ड्यात आलो ना असा. पण घरी लय शांत. पब्लिकनं कुठनं पण पब्लिक जेवढं असेल तेवढं चालणार. तुमचं नाव काय? माझं नाव रोहन. आपलं आदेश. काय सांगाल आज शाळा वगैरे सुट्टी असते या रविवारी मैदान आहे आणि लाडूच्या मागं आल्यानंतर शाळा कशी काय? आज रविवार आहे त्यामुळे म्हटलं जवळ पण मैदान आहे कोरेगाव कुमटे काय लांब नाही म्हणून इथले येत आपलं मैदान लाडू. खूप छान धन्यवाद.